यापासून पीक विम्याची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यासाठी आता खूप मोठी बातमी समोर आलेली आहे आणि पहिल्या हिशोबाने पुढील टप्प्यात 14 जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होणार। काही पिकासाठी 22,000 तर काही पिकासाठी 27,000 तर काही पिकासाठी 32,000 रुपये प्रति हेक्टरी पर्यंत रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होईल। तर यानंतर बघा, डीबीटी साठी जोडलेले खाते यापैकी एक जरी चुकलं असेल तर पीक विम्याचे पैसे अडकू शकतात। म्हणूनच पुढचा भाग तुम्ही लक्षपूर्वक ऐका। शेवटी एक अशी गोष्ट सांगणार आहे की अनेक शेतकरी तपासत नाही, नंतर गावात दुसऱ्यांच्या खात्यात पैसे येतात आणि आपल्या खात्यात का नाही आले म्हणून बँकेत फेऱ्या माराव्या लागतात। पहिल्या टप्प्यामध्ये जळगाव, धुळे, नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सांगली, धाराशिव, हिंगोली, वाशिम, अमरावती, वर्धा, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या 14 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होणार आहे। या भागातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 22,000 रुपये प्रति हेक्टरी, द्राक्ष उत्पादन शेतकऱ्यांना 27,000 रुपये प्रति हेक्टरी, डाळिंब पिकासाठी 30,000 प्रति हेक्टरी आणि ऊसासाठी 32,000 प्रति हेक्टरी, हळद पिकासाठी 25,000 प्रति हेक्टरी, हरभरा पिकासाठी 24,000 प्रति हेक्टरी, सूर्यफुलासाठी 29,000 प्रति हेक्टरी, भुईमूग उत्पादकासाठी 24,000 प्रति हेक्टरी, संत्र्यासाठी 32,000 रुपये प्रति हेक्टरी, मिरचीसाठी 22,000 प्रति हेक्टरी आणि नाचणी पिकासाठी 26,000 प्रति हेक्टरी पर्यंत पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। तर पैसे खात्यात आले नाही तर आपली सगळी बँक खाती तपासून घ्या, पासबुक अपडेट करून घ्या, कारण की आधार लिंक आहे का ते पण तपासा, NPCI मॅपिंग कोणत्या खात्यावर आहे हे चेक करा आणि KYC पूर्ण असल्याची खात्री करा। बनावट फोन कॉल किंवा मेसेजला बळी पडू नका। बँकेच्या खात्याची माहिती कोणालाही देऊ नका, कारण की तुमच्यासाठी लाभाची बातमी ठरणार आहे। शेतकऱ्यांसाठी आता आनंदाची बातमी समोर आलेली आहे, म्हणजेच की आता शेतकऱ्यांना पीक विमा संदर्भात लवकरात लवकर हे पैसे जमा होणार आहे। काही शेतकऱ्यापर्यंत पैसे पोहोचलेले आहे। आता हे बाकीचे कामे सुरळीतपणे तुम्हाला करणे आवश्यक आहे। हे कामे झाल्यानंतर तुमचे बँक पासबुक तपासून घ्या, CSC सेंटरला व्हिजिट करा, बँकेला व्हिजिट करा, जेणेकरून तुमचे पैसे तुमच्या खात्यापर्यंत आले पाहिजे। आणि अशाच बातम्या पाहण्यासाठी किंवा चॅनल तुमच्या मनात अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा। आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।